हातापाया पडून आणलेली महिला या खरंच हातापाया पडून म्हणजे चला 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 म्हणून 8 दिवस मिनत्या करतोय, पण एक महिला घरात येत नव्हती. प्रत्येक जण आपापलं करायचं. आता आमच्याकडे महिला नसल्यामुळे बघा आता त्या उद्या म्हणतो येते का तर कामावर येणार आहे ते बघा. एक लाईन टोकायची बघा येता म्हणते ते नाही आम्ही येणार कामावर उद्या. म्हणजे मला त्याने अर्धवट म्हणजे माझं अजून 2 एकर रान टोकायचं आहे, पण या उद्या काय येणार नाही बघा. या दुपार बसून आली त्या बघा. या हो का या हो काय आहे का आजच्या दिवसच म्हणते ते बघा. अशा महिला करते ती. शेती कशी करायची मला तुम्ही सांगा. शेती कशी करणार आम्ही आणि काय उपयोग आहे का शेती. म्हणजे आता मजुरांनी मान जर शेती पडत असेल मग त्याचा उपयोगच काय होणार नाही बघा. आता यांत्रिकरणात आपण काय करणार आहे. हा बघा हे काय म्हणते ते बघा. तुमच्या समोरच बघा काय म्हणते ते बघा. हा बघा हे घरचं टोकायचं आहे बघा. प्रत्येक जणीचा वेगवेगळा काहीतरी मत आहे बघा. हा पाया पडलो बघा. 8 दिवस मिळून देखून आज आले ते बघा कामावर. बघा या लाडक्या बहिणी आमच्यात आज टोकायला आलेले. आता कालच्यानं जरा पाऊस उघडलाय बघा आणि त्या लाडक्या बहिणी काय घरातनं बाहेर पडत नव्हत्या. आता पाऊस लय होता. आता कालच्यानं पावसानं उसंती दिली आमच्याकडं. आम्ही कराड दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो आणि हे 4.5 फुटाचा बेड आहे. अहो काय हे आता ऊस लागण केलेलं आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी. आता हे मी गावचं लावलेलं आहे सोयाबीनला बघा. आणि बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते का तर अत्यंत महत्त्वाची असते. बीज प्रक्रियेचे फायदे खूप होतात. सुरुवातीला जी मुळी सुटते तिथं कीड येत नाही, उमणीचा प्रादुर्भाव होत नाही. दुसरी गोष्ट बुरशीनाशक जर रासायनिक प्रक्रिया जैविक प्रक्रिया केल्यामुळं बुरशीचा पण परिणाम होत नाही आणि हे महत्त्वाचं आहे. आणि आता बघा हे 1 एकरचं क्षेत्राचं प्लॉट आहे बघा. टोटली तुम्हाला दिसतोय मी कॅमेरा फिरवून धावतो. आणि ह्या आता 8 जणीच बायका आली बघा. या टोटली मला पाहिजे त्या 15-16 म्हणजे एका दिवसातच. या पण आता काय म्हणजे दुपार बसणं झाली ती आणि मजुराची खूप टंचाई झालेली आहे आता.